अरवीची भाजी ऐकली आहे का? आज की नाही मी ठरवलं की अरवीची भाजी करूया. तर काय करायचं, अरवी ना छानपैकी उकळून घ्यायची, 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आणि बटाट्यासारखेच त्याची सालं काढून घ्यायची आणि छान उभे उभे मी ते काप करून घेतले. नंतर ते स्मॅशच होतं म्हणून कसंही तुम्ही करू शकता, पण मी उभे साधारण कापून घेतले आणि एक कांदा पण कापून घेतला. नंतर एका पॅनमध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकूया. त्यात छान मोहरी, 1 टेबलस्पून मोहरी तडतडू दे छान आणि त्यात 6 ते 7 कढीपत्त्याचे पानं टाकूया आणि कांदा मस्तपैकी परतून घ्यायचा खमंग. तो पिंकिश व्हायला पाहिजे तेवढं छान परतून घेऊया. नंतर मग त्याच्यात टोमॅटो ॲड करूया आणि टोमॅटो पण छान परतून घेऊया. त्याच्यात मग हिंग, हळद आणि मिरेपूड. कधी पण हळदसोबत मिरेपूड टाकणं खूप गरजेचं आहे. छान परतून घेऊया त्यांना. त्याच्यात आता आपण 1 चमचाभर तिखट टाकूया, जिरापूड टाकूया आणि धणेपूड. नॉर्मल आपले रेग्युलर मसाले टाकायचे. ते पण छान परतून घ्यायचे आणि छान परतून घेतले. तुम्ही बघू शकतात की त्याला तेल सुटलं आहे, राईट? म्हणजे ते चांगलं झालेलं आहे. तर 1 चमचा ना चिमूटभर साखर टाकूया, छोटीशी, म्हणजे खूप नाही, थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ. मीठ टाकून छान हलवून घेऊन अरबी टाकूया त्याच्यात. आता ते मी छान स्मॅश करून घेतले. तुम्ही जास्ती स्मॅश न करता तसे पण अर्धवट जरा शिजवून ते छान परतून घेऊ शकतात. पण मला ते छान बटाटा स्मॅश केलेला खूप आवडतो. तसंच मी अरबी पण छान पूर्ण स्मॅश करून घेतली आणि ती इतकी सुंदर लागली. स्मॅश झाल्यामुळे खूप एकजीव झाली ती आणि ती टेस्ट कळून पण नाही आली, बटाटा आणि अरबी काय वेगळं आहे. असं करून छान आपण त्याला परतून घेऊन त्याला कोथिंबिरीने गार्निश करूया आणि रेडी टू ईट आहे. आणि ती इतकी सुंदर आणि अप्रतिम लागली की तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही इधर चपातीसोबत नाहीतर भातासोबत खाऊ शकतात. मी चपातीसोबत खाल्ली, पण खूपच सुंदर होती. म्हणजे नक्कीच करून बघा.